हाय गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मिरची भजी कशी बनायची ते पाहणार आहोत। तर आपण पहिलं बेसन पीठ लावून घेतलं आहे, त्यामध्ये आपण मीठ टाकलंय, थोडीशी हळद टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार, ओवा टाकलाय थोडासा आणि अशा प्रकारे आता आपलं तेल तापलेलं आहे खूपच। तर पिठात आपण थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडासा ओवा आणि थोडासा सोडा घातलेला आहे, जेणेकरून आपली भजी छान कुरकुरीत मस्त मऊ येईल। चला, तेल तापलेलं आहे तर आपण मिरची भजी काढत आहोत। तर कोणाकोणाला मिरची भजी खायला आवडते, तेही अशा पावसाच्या दिवसामध्ये, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता पावसाचे दिवस पण चालू होतील, तर पावसाळ्यात सर्वांनाच भजी, वडापाव खूपच आवडतं खायला, ते खूपच छान लागतं। तर तुम्ही पावसाळ्यासाठी या रेसिपीचा वापर करू शकता किंवा इतरही दिवशी तुम्ही करून खाऊ शकता, पण नक्की ट्राय करा, खूप छान लागते मिरची भजी। अशा प्रकारे ह्या मिरच्या आपण अशा मधून अशा कापून घेतलेल्या आहेत, अशा अर्ध्या अर्ध्या कट केलेत त्या, तर व्यवस्थित पिठात बुडवून घ्यायच्या आहेत। हे बघा किती छान झाली आपली मिरची भजी तयार। यामध्ये आपण थोडासा सोडा घातल्यामुळं छान अशा फुलल्या आहेत। त्यांना व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आपल्याला, ते खायला खूपच छान लागतं। मिरची भजी काढण्यासाठी आपल्याला थोडी जाड मिरची घ्यायची आहे, जेणेकरून ती मिरची थोडी कमी तिखट असते, ती म्हणजे लहान मुलंही खाऊ शकतात। तर ही मिरची भजी सर्वांनाच खूप आवडते, तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर आपली मिरची भजी झालेली आहे, तर आपण आता काढत आहोत। हे बघा किती छान झालेली आहे आपली मिरची भजी। सो बाय बाय, व्हिडिओला नक्की लाईक करा।